भारताची राजधानी कोणती आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी कोलकाता या ऑप्शन डी चेन्नई. याचा बरोबर आन्सर आहे दिल्ली. प्रश्न दुसरा आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? ऑप्शन ए चिमणी, ऑप्शन बी मोर, ऑप्शन सी कावळा, ऑप्शन डी गरुड. याचं बरोबर आन्सर आहे मोर. प्रश्न तिसरा, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? ऑप्शन ए क्रिकेट, ऑप्शन बी हॉकी, ऑप्शन सी फुटबॉल या ऑप्शन डी क्रिकेट. याचं बरोबर आन्सर आहे हॉकी. प्रश्न चौथा, ताजमहल कुठे आहे? ऑप्शन ए जयपूर, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी आग्रा, ऑप्शन डी लखनौ. याचं बरोबर आन्सर आहे आग्रा. भारताचा राष्ट्रीय ध्वज किती रंगाचा आहे? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4 या ऑप्शन डी 5. याचा बरोबर आन्सर आहे 3. प्रश्न 6, पृथ्वीला किती चंद्र आहेत? ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 2, ऑप्शन सी 3 या ऑप्शन डी 4. बरोबर उत्तर आहे 1. मराठी भाषेचे जनक कोण म्हटले जातात? ऑप्शन ए संत तुकाराम, ऑप्शन बी संत ज्ञानेश्वर, ऑप्शन सी शिवाजी महाराज, ऑप्शन डी महात्मा फुले. बरोबर उत्तर आहे संत ज्ञानेश्वर. प्रश्न 8, भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? ऑप्शन ए 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन बी 26 जानेवारी 1950, ऑप्शन सी 2 ऑगस्ट 1947, ऑप्शन डी 14 ऑगस्ट 1947. याचं उत्तर कमेंटमध्ये सांगा. प्रश्न 9, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी नाशिक, ऑप्शन डी मुंबई. याचा आन्सर पूर्ण महाराष्ट्राला माहीत असावं, तर हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. याचं उत्तर काय आहे? प्रश्न 10, सूर्य कोणता ग्रह आहे? ऑप्शन ए ग्रह, ऑप्शन बी उपग्रह, ऑप्शन सी तारा, ऑप्शन डी धूमकेतू. याचं उत्तर पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण बघू आपल्या किती टक्के ऑडियन्सला याचं उत्तर माहीत आहे. सबस्क्राईब.